नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम क्लास 10th सब्जेक्ट सायन्स अँड ॲक्टिव्हिटी शीट नंबर 7. आत्ताच आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून बोर्डाकडून इंग्रजीमध्ये सेतू अभ्यासक्रम उपलब्ध झालेला आहे. आतापर्यंत आपण सगळे हे मराठीच्या कृतीपत्रिका पाहिल्या होत्या, मात्र आता आपल्याला इंग्रजीमध्ये तो सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स उपलब्ध झाल्यामुळे या व्हिडिओपासून आपण पुढचे सर्व व्हिडिओ हे इंग्लिश मीडियमकरता स्वतंत्रपणे पाहणार आहोत. तेव्हा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. शिक्षक बंधू भगिनींनासुद्धा याविषयी अवगत करा आणि त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तेव्हा आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ॲक्टिव्हिटी शीट नंबर 7, नर्व कंट्रोल. त्याकरता आपल्याला 9th स्टँडर्डचं चॅप्टर नंबर 15 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर पाहायचा आहे, जेणेकरून त्यातील आशय तुम्हाला कळेल. त्यामध्ये दिलेलं आपल्याला पाहायचं आहे नर्व कंट्रोल, नर्व सेल, त्यानंतर टाईप्स ऑफ न्यूरॉन अकॉर्डिंग टू देअर फंक्शन अँड ह्युमन नर्वस सिस्टीम टाईप्स. त्यातील आता आपण पाहणार आहोत पहिल्यांदा नर्व कंट्रोल. नर्व कंट्रोल काय असते आणि ते कसं होते त्याला म्हणायचं आहे नर्व्हस कंट्रोल म्हणजे चेता नियंत्रण. ह्युमन कॅन रिस्पॉन्ड टू चेंजेस इन देअर सराउंडिंग ड्यू टू नर्वस कंट्रोल. आपल्या परिसरामध्ये घडणाऱ्या पर्यावरणातील बदलांना आपण रिस्पॉन्स देतो. तो कशामुळे आपल्याला माहीत पडतात त्या? ड्यू टू नर्व्हस कंट्रोलमुळे. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या चेतेचं नियंत्रण झाल्यामुळे, चेता नियंत्रण ही सिस्टीम असल्यामुळे आपण बाहेरच्या बदलांना रिस्पॉन्स देतो. जसे की लाईट डोळ्यावर चमकल्याबरोबर डोळे बंद होतात, मोठा आवाज झाला तर कानावर हात जातात. ह्या गोष्टी सगळ्या आपले शरीर कंट्रोल करते. याला म्हणायचं नर्वस कंट्रोल. नर्वस कंट्रोल कॅन प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन एम्पॉवरिंग बॉडी सेल विथ ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू दीज इम्पल्सेस. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पेशींमध्ये या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य चेता नियंत्रणाद्वारे केले जाते. एम्पॉवरिंग द बॉडी सेल असं म्हटलं आहे इथं. एम्पॉवरिंग द बॉडी सेल विथ ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला रिस्पॉन्स देण्याची ॲबिलिटी दिलेली आहे, पण ती कोण दिलेली आहे? नर्व कंट्रोलने. मल्टीसेल्युलर ॲनिमल लाईक ह्युमन हॅव नर्वस सिस्टीम टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युला. आपल्यासारख्या बहुपेशीय प्राण्यांसाठी आवेगांना प्रतिसाद देण्यासाठी, बाहेरून येणाऱ्या स्टिम्युलसला प्रतिसाद देण्यासाठी ही नर्व सिस्टीम आहे. आपल्या शरीरामध्ये चेतासंस्थाच कार्यरत असते, नर्वस सिस्टीमच कार्यरत असते. त्यानंतर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की ही चेतासंस्था कशापासून बनली? ती बनलेली असते न्यूरॉन्सपासून, म्हणजे त्याला आपण नर्व सेल म्हणतो. मग त्या कशा असतात ते इथं आपल्याला दिसेल. पहा, बाजूच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे की नर्व सेल. पहा तिथं काय दाखवलेलं आहे की त्या नर्व सेलला एक न्यूक्लियस आहे. त्यानंतर त्या सेलची बॉडी आहे, सेल कशी दिसते ते. त्यानंतर डेंड्राइट आहेत, म्हणजे त्या सेलपासून बाहेर आलेले लहान लहान केसासारख्या डेंड्राइट्स म्हणतात त्याला. त्यानंतर ॲक्झॉन आहे दुसऱ्या बाजूने आलेला, आणि मग हा ॲक्झॉन असा पूर्ण पुढे गेल्यानंतर इथं ॲक्झॉन टर्मिनल आहेत, आणि त्या ॲक्झॉनवर असलेली ही मायलिनची शीथ आहे, आणि हे श्वान सेल्स त्या ॲक्झॉनला कव्हर करतात, त्याला संरक्षण देतात. हा पुढे प्रश्न येणार आहे, म्हणून लक्षात ठेवा त्या ॲक्झॉनवरती त्या सेल आहे. म्हणजे एकूण काय आहे या आकृतीमध्ये? तर डेंड्राइट, सेल बॉडी आणि ॲक्झॉन अशा 3 गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण इथं पाहायच्या आहेत. आता पहा इथं, these are the special types of cell which conduct the impulses from one place to another in the body called nerve cell or the neuron. आपल्या शरीरातील माहिती एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेण्यासाठी जी पेशी असते तिला म्हणायचं असते नर्व सेल किंवा न्यूरॉन. दीज जनरेट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. मग ह्या सेल काय करतात?
तर इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स तयार करतात, विद्युत आवेग तयार करतात. ऑल दिस इन्फॉर्मेशन अबाउट अवर सराउंडिंग इज कलेक्टेड बाय द एंड ऑर द डेंड्राइट ऑफ द न्यूरॉन. मग आपल्या परिसरामध्ये, आपल्या शरीरामध्ये त्या पेशीच्या अवतीभोवती घडणारी सर्व माहिती, इन्फॉर्मेशन कोण कलेक्ट करते? तर हे डेंड्राइट कलेक्ट करतात. आणि मग काय करतात डेंड्राइट कलेक्ट करून? इम्पल्सेट गेट ट्रान्सफर फ्रॉम नर्व्स टू द नेक्स्ट. आणि मग त्या एका सेलनं घेतलेली इम्पल्स ती दुसऱ्या सेलला पोचवते. मग कशी पोचवते? तर इम्पल्सेस दॅट रीच द टर्मिनल ऑफ द एक्झॉन स्टिम्युलेट द नर्व सेल टू सिक्रेट सर्टन केमिकल. ते इम्पल्स या डेंड्राइटनी घेतल्यानंतर या सेल बॉडीमध्ये येतात आणि मग तिथून एक्झॉनद्वारे दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचतात. मग तिथं गेल्यानंतर ती नर्व सेल एक विशिष्ट प्रकारचं सर्टन केमिकल सिक्रीट करते, की ज्या केमिकलच्या माध्यमातून मग तो इम्पल्स दुसऱ्या सेलला जातो. पहा, इथं आकृतीमध्ये दाखवलेला आहे. या एका सेलनं तो इम्पल्स आणला आणि दुसऱ्या सेलकडे तो देत आहे. या सेलने तो आणला आहे. आता हा आणलेली माहिती केमिकलला स्टिम्युलेट तयार करून ते केमिकल्स आता दुसऱ्या सेलमध्ये जातात. इथं नर्व सेल आहे, इथं दाखवलेला आहे की तो प्री सिनॅप्टिक टर्मिनल, त्याच्याद्वारे ही माहिती आता दुसऱ्याकडे पोहोचत आहे. These chemical pass through a minute space called a synapse between two adjacent neurons and generate the impulse in dendrite of the next neuron. मग हे जे केमिकल आले ते केमिकल्स थोड्याशा जागेमधूनच पुढे सरकतात. एका नर्व सेलपासून दुसऱ्या नर्व सेलकडे जाताना 2 सेलमध्ये गॅप असतो, स्पेस असते. त्या स्पेसला आपण म्हणतो सिनॅप्स. आणि मग त्या सिनॅप्समधून ते केमिकल दुसऱ्याला गेले की दुसऱ्याचे डेंड्राइट रिसीव्ह करतात आणि मग तो मेसेज पुढे पाठवतात. इन धिस वे इम्पल्स आर कंडक्टेड इन द बॉडी अँड दीज इम्पल्सेस आर फायनली कन्व्हेड बाय नर्व सेल टू मसल सेल ऑल द ग्लँड. अशा प्रकारे शरीरातील इन्फॉर्मेशन, इम्पल्स एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे पोचत शेवटी मसल सेलला जातात किंवा ग्लँडला पोचतात आणि मग आपल्याला ती माहिती मिळते. आपण त्याद्वारे ॲक्शन करतो. पुढे आहे, आपल्याला पाहायचं आहे टाईप्स ऑफ द नर्व सेल. मग अशा नर्व्सचे किती प्रकार आहेत? असे 3 प्रकार इथे दिलेले आहेत. देअर आर 3 टाईप्स ऑफ द नर्व सेल: सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन अँड असोसिएशन न्यूरॉन. याच्यावरती तुम्हाला पुढे प्रश्न येईल. असे 3 टाईप्स आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ह्युमन नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. आपली बॉडी ही 3 पार्टमध्ये डिवाईड झालेली आहे. आपल्या शरीरामध्ये जी नर्वस सिस्टीम आहे तिचे 3 प्रकार आहेत, 3 भाग आहेत. पहिला भाग आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, दुसरा भाग आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि तिसरा भाग आहे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये 3 भागांच्या मार्फत चेतासंस्थेचं नियंत्रण केलं जाते. त्यानंतर आता यावरचे तुम्हाला प्रश्न इथं सोडवायचे आहेत. प्रश्न अगदी सोपी आहेत, त्यामुळे याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवण्याचं काही कारण नाही. बाकीच्या आन्सर शीटचे मात्र आपण, ॲक्टिव्हिटी शीटचे मात्र आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू. इथले प्रश्न एकदम सोपी आहेत, त्यामुळे तुम्ही इथंच ते समजून घ्या आणि त्यांचे उत्तरं तुमच्या स्वतंत्र वहीमध्ये लिहा. पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट ह्युमन नर्व सिस्टीम. त्याचे 3 प्रकार कोणते आहेत ते आपण आताच पाहिले, ते इथे लिहायचे आहे. दुसरा क्वेश्चन आहे लेबल द फॉलोइंग डायग्राम. हे सुद्धा तुम्हाला इथून पाहून करता येईल. आणि क्वेश्चन नंबर 3 राईट द आन्सर इन 1 वर्ड. एका शब्दामध्ये उत्तर लिहायचे आहे. प्रश्न पहा, विच टाईप ऑफ स्पेशियल सेल कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस इन द बॉडी. आपल्या शरीरातून इम्पल्स वाहून नेणारी सेल कोणती आहे, तिचं नाव काय आहे ते आपण पाहिलं. ते आहे न्यूरॉन किंवा नर्व सेल. विच इज द लार्जेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी. आपल्या शरीरातील सर्वात मोठी सेल कोणती आहे, त्याचंसुद्धा उत्तर आहे नर्व सेल किंवा न्यूरॉन. विच सेल सपोर्ट नर्व सेल अँड हेल्प इन देअर फंक्शनिंग. कोणत्या सेल्स नर्व सेलला सपोर्ट करतात आणि त्याचं फंक्शनमध्ये मदत करतात, तर त्या आहेत श्वान सेल्स
आणि मायलिन शीथ. आकृतीमध्येच तुम्हाला त्याचं नाव लिहायचं आहे, त्यावरून तुम्हाला ते सुद्धा इथं लिहिता येईल. आता पुढे लिंक्स दिलेली आहे, या लिंकद्वारे सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येईल. अशा प्रकारे आपण आज ही ॲक्टिव्हिटी शीट पाहिली, ज्याद्वारे आपण नर्वस सिस्टीम समजून घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, कदाचित काही पार्ट समजला नसेल तर पुन्हा व्हिडिओ पाहून चेक करा, आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.